वाशिम जिल्ह्यातील श्री मौनागिरी महाराज विद्यालयातील 581 विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपी प्रकरणी 26 शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे। संबंधित शिक्षकांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे। दरम्यान आता शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे। तर कारवाई मागे न घेतल्यास सर्व परीक्षा प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनेकडून देण्यात आला आहे। त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि सीसीटीव्हीचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्या मार्फत आमची चालू आहे। पेपर चेक करत असताना त्यांना 3 विद्यार्थ्याच्या पेपरवर डॉट दिसले आणि त्या डॉटच्या आधारे त्यांनी त्या 3 मुलांना रस्टिगेट केले आणि त्यापुढेही त्यांनी ही सामूहिक कॉपी आहे या आधारे 540 विद्यार्थ्यांवर सुद्धा कारवाई करणार अशा प्रकारचे त्यांनी निर्णय घेतला आणि त्यासोबत जवळपास 21च्या वर पर्यवेक्षकावर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा त्यांनी केलं। तर हे खरंच खऱ्या अर्थाने चुकीचे आहे आणि त्यांनी जे आरोप लावले हे बिनबुडाचे आहे। काही शिक्षकावर सुद्धा अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर बोट ठेवून त्यांनी त्या शिक्षकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। तर माझी माननीय शिक्षणाधिकारी साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना अशी विनंती राहील की ह्या कारवाया पुढील पेपरपर्यंत थांबवाव्या, अन्यथा सदरून शिक्षणाधिकारी ससाने यांना निलंबित करावे आणि ह्या कारवाया थांबवल्या नाही तर आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून एक विनंती करतो की त्यांनी ह्या पूर्ण परीक्षा आपल्या ताब्यामध्ये घेऊन पुढील जे काही परीक्षा आहेत त्यांनी पार पाडाव्या। आम्ही या सर्व प्रकाराचा सर्व संघटनांच्या माध्यमातून बहिष्कार करतो।